गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आता सकाळचे 10:30 वाजले आणि आता जस्ट ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. तर ब्लॉग सुरू करताना नक्की पहा. तर सकाळची जी काही कामं असतात ती सगळी माझी झालेली आहे. झाडलोट झालेली आहे. त्यानंतर आंघोळ झाली, स्किन केअर केलेलं आहे आणि आता मला करायची आहे देवपूजा. तर चला आता देवपूजेला सुरुवात करते. त्याबरोबर मशीन वगैरे पण लावली आहे. मशीन पण आता थोड्या वेळात होऊन जाईल. मशीन झाले की लगेच कपडे वगैरे वाळत टाकणार आहे. तर आधी पहिले देवपूजा करून घेते. तुम्ही बघू शकता मस्त अशी छान अशी म्हणजे पूजा झालेली आहे. तर आता करायचे आहेत घरातली कामं. आज विचार करते चपाती वगैरे खायचा कंटाळा आला आहे, त्यामुळे मी असं विचार करते की मस्त असा सोया आणि मटकी भात बनवूया. तर सोया हेल्दी असतं. सोया काय जास्त टाकणार नाही कारण खूप मोठे मोठे सोया आहेत आमच्याकडचे, त्यामुळे सोया थोडा आणि मटकी थोडी टाकून मस्त अशी सोया राईस बनवणार आहे माझ्यासाठी, केतूसाठी. आणि वेदांचं तर झालेलं आहे सकाळचं, त्याला आता पनीरच बनवायचं आहे. तर पनीर तर 4 वाजता बनवेन. तर आता तर माझं आणि केतूचं करून घेते. इथे मी तयारी केलेली आहे. आज मटकी भात बनवणार आहे. म्हणजे मटकी, सोया, बटाटा, टॅमॅटो, कांदा असं सगळं टाकून मी मस्त असा राईस बनवणार आहे. राईसची क्वांटिटी कमी ठेवलेली आहे. आपल्या शहरामध्ये जास्तीत जास्त भाज्या जायला पाहिजे म्हणून ह्याची क्वांटिटी जास्त ठेवली आहे आणि तांदळाची क्वांटिटी कमी ठेवली. तर इथे सगळं साहित्य रेडी आहे. आलं लसणाची पेस्ट, त्यानंतर यामध्ये मी पुलाव मसाला पण टाकणार आहे. असे सगळे मसाले टाकून मस्त असं राईस बनवणार आहे मी. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आणि मस्त असा मटकी सोया राईस रेडी झालेला आहे. खूप छान मोकळा झालेला आहे. तर चला मंडळी, मी आणि केतू आता हा मटकी सोया राईस खाऊन घेतो आणि तुम्हाला नक्की सांगतो कसं झालंय ते.
तर बरेच दिवस झाले होतं मी कुठला उपवास वगैरे पण करत नाही आहे, त्यामुळे देवांना नैवेद्य दाखवायचा राहिला होता. तर आज मी जरा नैवेद्य दाखवला आहे. मस्त असा मटकी सोया राईस बनवलेला आहे. तर देवांना नैवेद्य दाखवला आहे. आता मी आणि केतू खाऊन घेतो. केतू मॅडमला दिलेले आहे मटकी सोया राईस. कसं लागते? मटकी लागते का? हे काय आवळा कालेला काय झालाय का? बरं तिखट नाही आहे ना? नाही, एकदम परफेक्ट वाटतं. चला, म्हणजे सोया मटकी राईस टेस्टी लागतं. मटकी लागते का? पण लागते ना. मटकीची भाजी आता बघू, रात्री जमलं तर करेन. नाही तर मस्त वाटतं ना. आता ॲक्च्युली मटकीला मोड नव्हते आले तरी पण बनवलं मी, कारण रात्री भिजत घातले होते मटकी. आता जी थोडीशी मटकी उरली आहे ते त्याला मोड आणायला येते. कारण मटकीची उसळ पण खायला खूप मस्त लागते नाश्त्याला, हो ना. तर चला मंडळी, आता केतूला आवडले तर मी पण खाऊन घेते. मला पण भूक लागली आहे. मस्त अशी मटकी सोया राईस. चल, तुम्ही पण या खायला. कट टू संडे. फ्रायडे नंतर डायरेक्ट आता मी संडेला शूटला सुरुवात केलेली आहे. तर आता सकाळचे वाजलेत 11 आणि माझी जी काही कामं असतात सकाळची ती सगळी झालेली आहे. आज मी जरा हेअर वॉश केला, कारण माझे केस थोडेसे ग्रे झाले होते, त्यामुळे मी हेअर कलर वगैरे पण केलेला आहे. आणि आज संडे असल्यामुळे सगळे आरामात उठले, म्हणजे अजून उठलेच नाहीत. महेश अजून उठले नाहीत. त्यांना जरा काय माहिती, जरा आज झोपावंसं वाटते. तर म्हटलं ठीक आहे, आज संडे आहे, एकच दिवस त्यांना मिळतो, त्यामुळे त्यांना काय उठवलेलं नाही आहे. वेदांत गेल्या जिमला आणि केतू उठत आहेत आता, चालू आहे तिचं, म्हणजे बसली आहे ती. आणि मी माझं सगळं आवरून बसली. आंघोळ वगैरे झाली आहे, सगळं झालं आहे. हेअर वॉश झालेलं आहे, स्किन केअर केलेलं आहे आणि थोडंसं मी आज टचअप पण केलेलं आहे. जरा बरं वाटतं जरा असं आवरून बसल्यानंतर. तर आता काय स्वयंपाक करायचं अजून काय माझं ठरलेलं नाही आहे. तर आता डायरेक्ट स्वयंपाकच करणार. नाश्ता तर होणार नाही, कारण जवळजवळ आता 11:30 वाजायला आलेले आहेत. त्यामुळे एवढ्या लेट तुम्ही काही करणार नाही. कारण आता त्यांचे ब्रश, आंघोळ वगैरे असं सुरू होईल, तोपर्यंत मला वाटतं स्वयंपाकाला लागलेलं बरं. आणि आज पटकन आता बघू, आता कणिक मळेन, चपात्या लाटेन किंवा डायरेक्ट मस्त सोया राईसच बनवेन. कारण कधी कधी कसं होतं, कंटाळा येतो. म्हणजे संडेला काय होतं, मला सगळे घरी असले की असं सगळं करत बसायला आवडत नाही. आणि चपाती खायला सगळ्यांना आळसच असतो, भाजी चपाती असं काय. तर काल रात्री मस्त असं मी बटाट्याची भाजी आणि चपातीवरती मस्त असं चीज वगैरे टाकून मस्त गरम करून घेतलं होतं त्यावरती. तर ते खायला खूप छान लागतं. चपाती भाजी खाऊन, म्हणजे चपाती भाजी अशी लावून खाण्यापेक्षा. तर ते केतूला जास्त आवडतं, बटाट्याची भाजी. आणि त्या चपातीला मस्त असं बटर लावायचं, त्याच्यावरती चीज स्लाईस ठेवायचं आणि रोल करून मस्त भाजायचं ते तव्यावरती. तर ते खूप छान टेस्ट लागतं, मला पण आवडतं ते. तर असं काही असेल तर खातात सगळे. आता कसं पावसाळ्याचे दिवस आहेत, चपाती भाजी वगैरे असं खायला खूप कंटाळा येतो. असं टेस्टी काहीतरी खावंसं वाटतं सगळ्यांना. तर आता विचार करते, बघू आता भूक लागली असं पटकन. जर का भूक लागली असं म्हटलं तर पुलावच करणार आहे. जे काय होईल ते तुमच्याशी शेअर करेन. आता रेसिपी शेअर करेन की माहिती नाही मला, पण करते आता काहीतरी पटकन. वेदांचा सोया राईस बनवलेला आहे, तर आता आमचं पण काहीतरी करते. आणि बघू आता आज काय जे काय शूट होईल ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. स्टे ट्यून. बाय द वे, मी आता किचनमध्ये आलेली आहे आणि आता माझं स्वयंपाक काय करायचं ते ठरलेलं आहे. तर बनवायचं आहे मसाले भात, झटपट होणारा. तर आता मी कोणत्या भाज्या घेतल्या ते तुम्हाला दाखवते. आज मी सोया अजिबात वापरणार नाही, कारण महेश यांना सोया खायचा खूप कंटाळा येतो. त्यामुळे मग मी सगळ्या भाज्या घेतल्यात. मी काल मका पण आणला होता, मका, कांदा, बटाटा. आणि इथे फ्रोझन भाज्या आहेत. तर फ्लावर, सिमला, मटार, गाजर असं सगळं आहे या फ्रोझन भाज्यामध्ये. तर हे घेतलेले आहे आणि इथे टॅमॅटो. तर एवढ्या सगळ्या भाज्या घालून मस्त असा मसाले भात बनवणार आहे मी. फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे आणि मी चपात्या पण केल्या थोड्याशा, कारण काल रात्री जी बटाट्याची भाजी बनवली होती ना, ती भाजी उरली होती. त्यामुळे आज पण ती मस्त अशी स्प्रेड केली चपातीवरती. पहिल्यांदा सुरुवातीला चपातीला मस्त असं तुपावरती भाजलं, बटरवरती भाजलं आणि मग त्याच्यावरती मस्त अशी बटाट्याची भाजीचा लेअर केला आणि दोन्ही बाजूनी भाजून घेतलं. आज चीज वगैरे काही टाकलं नाही आहे, तर असं केलं आहे. आणि ते आता मनीषांना पण खाल्लं ना, की तुला पण खूप आवडतं. आणि भात पण बनवलेला आहे, तव्यावरतीच ठेवले कुरकुरीत होण्यासाठी.
मध्ये मस्त असा राईस बनवलेला आहे. तर आता आम्ही गरमागरम जेवून घेतो. तर आता वाजले 3:45 आणि आता जस्ट प्लंबर आलेत. तर प्लंबरची काही कामं होती घरामध्ये. 2-3 दिवस झाले त्यांना बोलवते पण ते काही येतच नव्हते. त्यांना वेळच मिळत नव्हता. फायनली आज वेळ मिळालेला आहे आणि उद्या कदाचित आम्ही टाकी पण साफ करून घेणार आहे. उद्या संध्याकाळीच बोलून, कारण सकाळी पाणी असतं आणि मग म्हणजे सकाळी पाण्याची कामं असतात आपली. त्यामुळे सकाळी मी काय त्यांना बोलवणार नाही, संध्याकाळीच बोलवेल. तर उद्या टाकी वगैरे साफ करून घेईल आणि आज प्लंबिंगची जी पण कामं आहे ती सगळी करून घेते त्यांच्याकडून, कारण त्यांना वेळच मिळत नव्हता एवढे दिवस. तर आज आले तर आता ते करतात. ते काम झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. इतक्या गोष्टी आहेत त्यामध्ये, वेगवेगळ्या प्रकारचे सेक्शन आणि खूप सुंदर ते बनवलं. आता इथे बेसिनच्या खाली जो पाईप आहे ना तो सुद्धा लिकेज होत होता, त्यामुळे इकडचं पण काम करून घेतलं मी. तर प्लंबिंगचं काम झाल्यानंतर महेश किचनमध्ये आले. त्यांना चहा प्यायची इच्छा झाली होती आणि मला खूप कंटाळा आला होता, त्यामुळे ते स्वतःच किचनमध्ये गेले आणि आज स्पेशली माझ्यासाठी आणि स्वतःसाठी चहा बनवत आहेत. फर्स्ट टाईम त्यांना न सांगता स्वतःहून ते आज बनवत होते, त्यामुळे केतू आज शूट घेत होती. मम्मी पप्पा चहा बनवतात. अरे वा, मला कंटाळा आलेला ना. तर महेश यांनी चहा बनवलेला आहे माझ्यासाठी. मला खूप कंटाळा आला होता चहा बनवायचा आणि साहेबांना चहा प्यायची इच्छा झाली होती. मस्त बनवला चहा, खूप मस्त झाला आहे. कसा वाटला तुम्हाला तुमच्या हातचा चहा? छान छान, फक्त छान. भारी करताय वगैरे आज काय नाही? छान छानच केलं. ठीकठाक झालं. ठीकठाक झालं. काळा चहाला काय माझ्यासाठी चहा बनवलाय, एवढा घाम आलाय त्यांना. फक्त 2 मिनिटं, किती मिनिटं किचनमध्ये होता. काळा चहा बनवणं काय सोपं आहे. छान बनवलाय, काळा चहा बनवला छान. सध्या आम्ही काळाच चहा पितो. मस्त झालाय. तर मंडळी आत्ता जस्ट आम्ही लाईव्ह गेलो होतो आणि मस्त अशी कॉर्नची रेसिपी आम्ही बनवलेली आणि ती केतूनी बनवलेली होती. उपलब्ध साहित्यामध्ये आम्ही हे कॉर्न बनवलेले आहेत. तर खूप छान टेस्टी झालेलं आहे. आता अजून आम्ही यामध्ये लिंबू पिळणार आहे. लिंबूनी जास्त टेस्टी होते. बिया काढाव्या लागतील. ठीक आहे. तर चला मंडळी, आता मी हे खायला देते महेश यांना आणि मी आणि केतू दोघी मिळून खातोय. आत्ता हे ऑलरेडी थोडंसं होतं ते केतून आणि मी खाल्लेलं आहे. तर चला. चल पप्पा कुठे आहेत? पप्पांना बोलव हॉलमध्ये. पप्पा आम्ही जातो. तर चला, मस्त टेस्टी लागतंय आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे कॉर्न बाजारात भरपूर प्रमाणात येतात. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने ट्राय करून बघा. आता मी तुम्हाला रेसिपी दाखवली नाही आहे, पण आम्ही लाईव्हमध्ये जाऊन रेसिपी बनवलेली आहे, तर ती पण माझं लाईव्ह तुम्ही बघू शकता. चला मंडळी, मी आणि महेश निघालेलं आहे. जरा फिरून येतो. आता पाऊस पडत नाही त्यामुळे एकदम मस्त झालं आहे वातावरण बाहेरचं. तर आता मंदिरात पण जाऊ येतो. आता घरी वेदा केतू दोघंही नाही आहेत. केतू गेले लाठी काठीला आणि वेदांत पण खेळायला गेला आहे. तर चला म्हटलं आता आपण पण जरा फिरून येऊया, मग आल्यावरती बघूया काय करायचं आहे स्वयंपाकच. चला. तर इथे घराच्या जवळच्या गणपती मंदिरातच आम्ही दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही निघालो आमचं जे ट्रॉलीचं काम आहे त्यांच्या शॉपमध्ये. तर तिथे आम्हाला जाऊन हॉलमध्ये जे आम्हाला देवघर बनवायचे त्याविषयी थोडीशी चर्चा करायची होती, म्हणून आम्ही दोघंजणं निघालो होतो. तर आता रात्रीचे 10 वाजलेत आणि आमची सगळ्यांची जेवणं वगैरे झालेली आहेत. तर सगळेजण हॉलमध्ये बसून हास्य जत्रा बघतात आणि मी इथे आलेली आहे. कारण मगाशी मी आणि महेश बाहेर गेलो होतो. आमचं जे किचनचं ट्रॉलीचं जे काम आहे ते आता थोड्या दिवसात पूर्ण होईल. त्याचबरोबर हॉलमध्येच आम्हाला देवघर पण बनवायचं आहे, तर त्याच्याविषयी पण बोलायचं होतं म्हणून गेलो होतो. आणि आता ते थोडंफार फिक्स झालेलं आहे, परंतु कलर अजून ते 1-2 पाठवणार आहेत, त्यानुसार मग ते सुरू करणार आहे.
असं काय आहे. तर किचनचं काम आपलं एक दीड आठवडा लागेल आपल्याला पूर्ण व्हायला. तर ते झालं की तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. तर एक सांगायचं होतं की मला यावर्षी असं वाटतं की वारीला जाऊन यावं, पण आता कसं काय होणार आहे ते माहिती नाही आहे. ते वारीला जाण्याचा आमचा प्लॅन आहे. तर बघू आता कसं कसं काय होतं ते तुमच्याशी शेअर करेन. जर का मी वारीला जाणार असेल तर तुम्हाला नक्कीच सांगेन, आणि नसेल जाणार तर ते पण तुम्हाला नक्की सांगेन व्हिडिओद्वारे. तर चला मंडळी, आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.